नमस्कार, मी रेश्मा भोर आणि आपणा सर्वांचं लर्न विथ वेदू जाईमध्ये मनपूर्वक स्वागत। खूप दिवसांनी आपण फेस टू फेस व्हिडिओ बनवत आहोत। तर आजचा विषय आहे की मुलांचं स्कूल निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार हा पॅरेंट्सने म्हणजेच पालकांनी केला पाहिजे त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलाचं स्कूल निवडताना ते आपल्या घराच्या जवळ असावं, म्हणजे 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर असावं। जर का तुम्ही खूप लांबचं स्कूल निवडलं तर मुलाला जाण्या येण्यामध्ये त्याचा खूप जास्त वेळ मुलाचा हा ट्रॅव्हलिंग मध्येच जातो। आणि जर तुमचं बाय वॉकेबल असेल, तुमच्या घरापासून तुमच्या स्कूलचं डिस्टन्स जवळ असेल, तर तुमची मुलं लवकर घरी येतील आणि कमी दमतील। कारण की ट्रॅव्हलिंग मध्ये काही काही मुलांचं स्कूल एवढ्या लांब असतं की एक एक 2-2 तास मुलांचा हा दिवसभरातला ट्रॅव्हलिंग मध्येच जातो। ओके, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे स्कूल मुलाचं निवडताना ते आपल्या घराच्या थोडंफार जवळ असावं की आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये तिथे पोहोचू शकू, अशा डिस्टन्सने स्कूल असावं। दुसरं महत्त्वाचं म्हणजे बोर्ड। आजकाल खूप सारे बोर्ड आहे। मी जेव्हा म्हणजे आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याकडे फक्त स्टेट बोर्ड हाच होता। जास्त करून स्टेट बोर्डनेच ऑलमोस्ट सगळ्यांचं शिक्षण व्हायचं, पण आता तसं राहिलेलं नाहीये। आता स्टेट बोर्ड आहेत, सीबीएसई बोर्ड आहेत, आयसीएसई बोर्ड आहेत, पुन्हा इंटरनॅशनल बोर्ड पण आहे। जर तुम्हाला जो बोर्ड सोयीस्कर आहे त्यात तो तुम्ही निवडावा। पण सांगायचं झालं तर स्टेट बोर्ड हा खूप छान असतो। प्रत्येकाने आपल्या मुलाची कॅपॅसिटी पाहून बोर्ड निवडावा। जर तुमचं मूल म्हणजे ॲव्हरेज असेल तर तुम्ही नक्कीच स्टेट बोर्ड निवडा। सीबीएसई बोर्डही चालेल। जर तुमचं मूल करण्याजोगं असेल, प्रत्येक बोर्डचा अभ्यास वेगवेगळा असतो। स्टेट बोर्डचा अभ्यास हा म्हणजे पुरेसा असतो की खूप लेंदी सिलेबस नसतो, पण जर तुम्ही सीबीएसई बोर्डला घालणार तर त्यांचा अभ्यास थोडासा जास्त असतो आणि आयसीएसई बोर्डचा त्याच्याही पेक्षा जास्त असतो। तर तो विचार लक्षात घेऊन आणि तुमच्या मुलाला स्कूलमध्ये घालण्या अगोदर तुमच्या आजूबाजूचे जे आहेत, तुमचे नेबर आहेत, शेजारी आहेत, त्यांना विचारा की त्यांची मुलं ज्या स्कूलमध्ये जातात तिथली इन्फॉर्मेशन तुम्ही घ्या की तिथे कसं म्हणजे कसे टीचर्स आहेत, कसं मुलांना टीच करतात वगैरे सगळी इन्फॉर्मेशन काढा आणि त्यानुसार घ्या। म्हणजे पहिला मुद्दा झाला की स्कूल हे नेहमी मुलाला आपल्या घरापासून जवळ हवं। दुसरा मुद्दा आहे की बोर्ड कोणता निवडावा। आणि असं काही नाही की स्टेट बोर्डला मूल घातलंय म्हणून की पुढे जाऊन त्याला काही प्रॉब्लेम येणार आहे, तेही तसंही काही नसतं की कोणताही बोर्ड असला तरी मुलाला जर अभ्यास करायचा असेल तर तो स्टेट बोर्ड असू दे, सीबीएसई असू दे, आयसीएसई असू दे किंवा आयबी असू दे, जर त्याला करायचं असेल तरच मूल करणार आहे। अदरवाईज बोर्डचा तसा काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे। ऍक्च्युली आम्ही वेदांतला आयसीएसई बोर्डला घातलं कारण की आम्ही जिथे राहतो तिथे जवळ स्टेट बोर्डचं स्कूल व्यवस्थित नव्हतं एवढं, आणि सीबीएसई बोर्डचं हो आहे पण त्याची फी खूप जास्त आहे। तर मला असं वाटतं की एवढ्या लहान तो मुद्दा आपण पुढे डिस्कस करूया। तर आम्हाला जिथे योग्य वाटेल त्या बोर्डमध्ये आयसीएसई बोर्डला घातलेलं आहे, तिथली फी पण आम्हाला परवडण्याजोगी आहे म्हणून आम्ही तिथे ऍडमिशन त्याचं केलेलं आहे। घरापासून जवळ आहे, म्हणजे आपण स्वतः तिथे त्याला बस ट्रॅव्हलिंगचं काही टेन्शन नाही आहे, बस वगैरे लावण्याची गरज नाहीये। मी स्वतः जाऊन त्याला पिकअप आणि ड्रॉप करते। ओके, तर तिसरा मुद्दा म्हणायचा झाला तर की स्कूलच्या फीज। आजकाल स्कूलच्या फीज भरपूर आहेत, तर तुम्हाला जिथे योग्य वाटेल की ठीक आहे एवढी फी आपण पे करू शकतो, तर ते पण एक महत्वाचा मुद्दा आहे की फर्स्ट ते म्हणजे नर्सरी ते 10वी पर्यंत आपण मुलांच्या जर फीजवर 1-1 लाख दरवर्षी पे करत असू स्कूलला तर त्याचा काय फायदा आहे। आपण पण शिक्षण घेतलंच की आपण पण चांगल्या चांगल्या पोस्टवर कामं करतातच आहेत लोक, आणि तीही मराठी मीडियम मधून। आजकाल इंग्लिश मीडियमचं पण एक फॅड झालेलं आहे, पण ती काळाची गरजही आहे। तर मराठी मीडियमच इंग्लिश मीडियमच घेतलं पाहिजे असं काही नाही ऍडमिशन घेताना। जर तुमच्या इथे चांगली मराठी मीडियम असेल, तिथे प्रॉपर व्यवस्थित सगळं करून घेत असेल आणि तुम्ही मराठी मीडियम मध्ये नसेल घालणार तर तुम्ही सेमी इंग्लिश पण ट्राय करू शकता किंवा स्टेट बोर्डच्या इंग्लिश मीडियम मध्येही मुलाला ऍडमिशन घेऊ शकता। मुलाची कॅपॅसिटी, मुलाचं माइंड कसं आहे त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी बोर्डच्या डिपेंड राहणार आहे। आणि फीज म्हणाल तर आमच्या इथे जे सीबीएसई बोर्ड आहे, मी नाव घेणार नाही स्कूल्सचं, पण सीबीएसई बोर्ड काही असे आहेत की तिथे म्हणजे 1-1 लाख रुपये नुसती आपल्याला त्यांचे फीज पे करावी लागते। 1,60,000 म्हणजे 60,000, 70,000, 80, काही 1-1.5 लाख पण फी आहे। तर एवढे मला तरी असं वाटतं की नर्सरी ते 10च्या जर आपण प्रत्येक वर्षीच 1-1 लाख जर मुलांच्या फीज पे करत असू तर ते वेस्ट ऑफ मनी आहे। कारण की ह्या एजमध्ये जे शिकवणार आहे तेच तुम्हाला बाकीच्या स्कूलमध्येही मिळेल कमी फीजमध्ये। आपल्याला काय पाहिजे की मुलाला ते नॉलेज मिळालं पाहिजे, बाकीच्या फॅसिलिटी
नाही मिळालं तर एवढं काही बिघडत नाही आहे की तिथे मुलाला एसीच हवा आहे किंवा त्या सगळ्या गोष्टी हव्याच आहेत आणि मग त्यासाठी आपण काही बरेच जण आपलं स्टेटस मेंटेन करायचं म्हणूनही तिथे घालतात. पण उगाचच मला असं वाटतं की वेस्ट ऑफ मनी आहे. जर प्रॉपर तुम्हाला परवडणारा असेल तर तुम्ही जरूर घालू शकता, पण मी हे मिडल क्लास लोकांसाठी बोलत आहे. सो फी पण एक मोठा मुद्दा आहे. आपल्या मुलाचं ऍडमिशन करताना आपल्याला परवडेल त्या स्कूलमध्ये आपण मुलाचं ऍडमिशन करावं फी पाहून. ओके, अजून तुम्ही पाहू शकता की तिथे टीचर्स वगैरे कशा आहेत तेही तुम्हाला चेक करायचं आहे. तुमच्या आजूबाजूच्या आहेत त्यांना विचारून तुम्ही तो डिसिजन घेऊ शकता. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मीडियम, इंग्लिश मीडियम का मराठी मीडियम. ऑलमोस्ट आजकाल गावाला तुम्हाला खेडेगावातही तुम्हाला आजकाल इंग्लिश मीडियम मिळेल. तर तुम्ही इंग्लिश मीडियमलाही घाला. मला तसं काही माझं म्हणणं नाही की मराठी मीडियमला घाला. माझा स्वतःचा मुलगाही इंग्लिश मीडियमला आहे. पण मला सांगण्याचं हेतू हा आहे की फक्त इंग्लिश मीडियमला घालून फक्त इंग्लिशकडेच पाहू नका, तर मराठीही मुलांना आलंच पाहिजे. ती आपली मातृभाषा आहे, तर तिच्यावरही तुम्ही फोकस करा आणि मराठीही त्यांना तितकंच तळमळीने शिकवा. आणि मराठी शिकला तुमची मुलं जर मराठी शिकली तर त्याच्याच हेल्पने ते इंग्रजीही खूप पटकन शिकणार आहे. मी याच्यावर व्हिडिओ बनवणारच आहे. मी माझा मुलगा हा ICSE बोर्डचा असूनही त्याला मी आधी मराठी वाचायला लिहायला सगळं काही शिकवलं आणि त्याच्यानंतर त्याला इंग्लिश शिकताना त्याला हे मराठी खूप छान येत होतं आणि इंग्लिशचं त्याला फक्त ABCD वगैरे हे नॉर्मलच नॉलेज होतं. त्याला मी पुढे काही नाही शिकवलं. त्याच्या आधी मी त्याचं मराठी पूर्ण करून घेतलं. मराठीचे तो वाक्य शब्द सगळं लिहित होता. इव्हन मी त्याला मराठीची इंग्रजी बाराखडीही शिकवली. तीही मला आपल्या चॅनलवर शेअर करायची आहे. तर तीही त्याला येत होती आणि त्याच्यानंतर मग मी त्याला इंग्रजीकडे शिफ्ट केला आणि मग त्याला इंग्रजी म्हणजे वाचायची आणि लिहायचं सगळं काही मी त्याला शिकवलं. तर मला तर असंच वाटतं की मराठी मुलांना खूप अवघड जातं इंग्रजी मीडियमच्या, तर तुम्ही मराठीकडेही लक्ष द्या. तर बोर्ड निवडताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बोर्ड नाही, स्कूल मुलाचं निवडताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात घ्या. आणि स्कूल जवळ का असावं की एक्स्ट्राचा वेळ तर जातोच जातो आणि तुम्हाला पण मुलांना व्हॅन लावावी लागते किंवा बस त्यांच्यासाठी लावावी लागते आणि त्याचाही वेगळा खर्च असतो. त्यामुळे स्कूल कधीही निवडताना ते जवळ असावं. बोर्ड प्रॉपर चूज करा जो तुम्हालाही जमेल शिकवायला मुलाला, कारण की प्रत्येक बोर्डचा अभ्यासक्रम हा वेगळा असतो. त्यामुळे तुम्हाला जमलं पाहिजे मुलांना टीच करायला. नुसतं आपण ट्युशन लावून होत नाही, तर तुम्हाला स्वतःही मुलाकडे तेवढे लक्ष द्यावं लागतं, कारण की ते मराठी माध्यम नाही आहे, इंग्लिश आहे. त्यामुळे तुम्हाला लक्ष द्यावंच लागणार. आणि शिक्षणासाठी काही वयाची मर्यादा नसते. तुम्ही स्वतः आपल्या चॅनलवरचे इंग्लिशचे व्हिडिओ पाहून इंग्लिशही शिकू शकता आणि मराठीचे व्हिडिओ भरपूर सारे आहेत, त्यांना तुम्ही खूप प्रेम देतात. तसंच आपल्या इंग्लिशच्या व्हिडिओंनाही प्रेम द्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद.